समजा एखाद्या ज्वालाग्राही पदार्थाबरोबर आगीचा संबंध आला तर काय बरे होईल? आपणा सर्वांनाच याचे उत्तर माहीत आहे. आगीबरोबर जर एखाद्या स्फोटक पदार्थाचा संबंध आला म्हणजे समन्वय जुळून आला तर त्याचे रूपांतर मोठ्या अग्नितांडवात होऊ शकते. आजचा विषय काहीसा तसाच आहे. दिनांक 30 जून 2026 रोजी राहू आपले नक्षत्र परिवर्तन करणार आहे. राहू हा भ्रम आहे. राहू हा मायाजाल आहे. राहू म्हणजे शनिवत फळ देणारा असा ग्रह आहे आणि असा हा राहू दिनांक 30 जून 2026 रोजी धनिष्ठा नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. धनिष्ठा नक्षत्र हे मंगळाचे नक्षत्र आहे. राहू हा शनीप्रमाणे फळ देतो आणि धनिष्ठा हे मंगळाचे नक्षत्र आणि म्हणून शनी आणि मंगळ हे एकमेकांचे परस्पर नैसर्गिक शत्रू असल्यामुळे राहूचे मंगळाच्या नक्षत्रातून असलेले हे गोचरीचे भ्रमण नक्कीच परिणामकारक असणार आहे. आता हे परिणाम कसे असणार आहेत याविषयीची आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. राहू हा अचानक फळ देणारा ग्रह आहे. राहू हा मंगळाच्या नक्षत्रातून गोचरीचे भ्रमण हे करणार आहे. मंगळ हा अधीर असलेला ग्रह आहे. त्याच्याजवळ पेशन्स म्हणजेच धैर्याची कमतरता असते आणि राहू हा अचानक मोठे परिवर्तन हे घडवून आणत असतो. कलियुगामध्ये राहूचे प्राबल्य हे जास्त आहे. IT क्षेत्र, टेक्निकल सारखे क्षेत्र, AI, शेअर बाजार यामध्ये सर्वांमध्ये राहूचे प्राबल्य आहे. कॉम्प्युटर, IT, मोबाईल ही सर्व क्षेत्रे राहूने व्यापलेली आहे. या सर्वांवर राहूचा प्रभाव हा आहे आणि याशिवाय आपले आज एक पानसुद्धा हलत नाही हे आपण सर्वच जण जाणतो आणि म्हणून कलियुगामध्ये राहूचे प्राबल्य हे अधिक आहे आणि म्हणूनच राहूचे मंगळाच्या नक्षत्रातून असलेले हे गोचर फार परिणामकारक असे असणार आहे. त्याचा जर समाजासाठी काय परिणाम होणार याचा जर विचार केला तर मंगळ हा जमिनीचा कारक आहे. त्याचबरोबर आगीचा आणि क्रोधाचा कारक हा सुद्धा मंगळच आहे. तर राहू म्हणजे IT क्षेत्र, AI क्षेत्र अशासारख्या क्षेत्रांवर प्रभाव पाडणारा ग्रह आहे. राहू हा भ्रम आहे हे आधीच सांगितले आहे आणि राहू हा शनिवत फळ देतो आणि त्यामुळे सामाजिक विचार करता शेअर बाजारामध्ये मोठे चढउतार या कालखंडात घडून येऊ शकतात. समाजामध्ये गटागटात कलह, मारामारी अशासारखे प्रसंग हा राहू मंगळाच्या नक्षत्रातून गोचर करत असताना घडवून आणू शकतो. मोठ्या आगी लागणे अशासारखे प्रसंग हे सुद्धा या कालखंडात येऊ शकतात. शेअर बाजारामध्ये सुद्धा मोठी उलथापालथ होण्याचे संकेत हा राहू आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि म्हणूनच जे शेअर मार्केट संबंधी काम करतात त्यांनी या कालखंडामध्ये विशेष खबरदारी घेणे हे सुद्धा अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर समाजामध्ये कलहाची स्थिती निर्माण होणार नाही याकडे सुद्धा आपण लक्ष पुरवले पाहिजे आणि एक माणूस म्हणून सुद्धा आपण यासाठी थोडीफार मदत तर करू शकतो. म्हणजे स्वतःपासून सुरुवात केल्यानंतर ती समाजामध्ये हळूहळू पसरत जाते आणि म्हणून या कालखंडात आपण आपले मन शांत ठेवणे हे सुद्धा तितकेच गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर या राहूचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होणार आहे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपण प्रत्येक राशीनुसार राहूचे हे मंगळाच्या नक्षत्रातून असलेले गोचर भ्रमण कसे फलदायी असणार आहे याची माहिती ही जाणून घेणार आहोत. नभोमंडळामध्ये सध्या हा राहू मंगळाच्या नक्षत्रातून गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्यामुळे त्याचे परिणाम हे सुद्धा तसेच लवकर घडून येणारे किंवा अचानक घडून येणारे असे असू शकतात. राशींच्या क्रमानुसार प्रथम मेष राशीपासून आपण आज याची सुरुवात करणार आहोत. मेष राशीच्या जातकांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी राहू हा ग्रह 11व्या भावातून म्हणजेच लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. लाभ भाव हा कामनांचा, इच्छा तृप्तीचा भाव आहे आणि या भावामध्ये कोणताही ग्रह सहसा अशुभ फळ देत नाही आणि येथे राहू अचानक धनलाभाचे संकेत मेष राशीच्या जातकांसाठी घेऊन येत आहे. परंतु त्याचबरोबर मेष राशीच्या जातकांनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. त्याचबरोबर मेष राशीच्या जातकांनी आपल्या मोठ्या भावंडांशी मतभेद होणार नाही याची सुद्धा दक्षता या कालखंडात घेणे ही अपेक्षित असणार आहे. जर या गोष्टींची पूर्तता केली तर एकादश भावातला हा राहू तुमच्यासाठी तुमच्या इच्छा तृप्तीचे मार्ग हे मोकळे नक्कीच करणार आहे. वृषभ राशीच्या जातकांचा जर विचार केला तर वृषभ राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण दशम भावातून म्हणजेच तुमच्या कर्मभावातून होत आहे. हा भाव तुमच्या करिअरचा, नोकरीचा यांचा भाव आहे. दशम भावामध्ये असलेला हा राहू वृषभ राशीच्या जातकांसाठी
करिअरमध्ये अचानक मोठे बदल घडवून आणणारा असा असू शकतो. नवीन जॉब स्वीकारणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. परंतु कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांशी मतभेद होणार हे सुद्धा हा राहू सुचवित आहे आणि म्हणून त्याशी योग्य ती खबरदारी घेणे वृषभ राशीच्या जातकांसाठी आवश्यक असणार आहे. कार्यक्षेत्रात सुद्धा मतमतांतर, वादविवाद यापासून दूर राहणे वृषभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. यांचा जर तुम्ही विशेष अवलंब केला म्हणजे या गोष्टींची जर तुम्ही खबरदारी घेतली तर राहूचे हे गोचरीचे भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला निश्चितच फलदायी ठरू शकते. मिथुन राशीच्या जातकांचा जर विचार केला तर मिथुन राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण नवम भावातून म्हणजेच तुमच्या भाग्यभावातून होत आहे. भाग्यभाव हा धर्माचा भाव आहे, त्याचबरोबर भाग्योदयाचा भाव आहे. मोठे प्रवास, परदेश प्रवास यासारख्या गोष्टी या कालखंडात तुमच्याकडून संभवू शकतात. त्याचबरोबर तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा हा राहू तुम्हाला काही थोडीफार मदत करू शकतो. अचानक पैसे वसूल होण्याचे संकेत हा राहू तुमच्यासाठी घेऊन येत आहे. परंतु या कालखंडामध्ये मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांचे स्वास्थ्य हे सुद्धा जपले पाहिजे, हे सुद्धा हे महत्त्वाचे असणार आहे. कर्क राशीच्या जातकांचा जर विचार केला तर कर्क राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण अष्टम भावातून होत आहे. अष्टम भाव हा गूढतेचा भाव आहे, त्याचबरोबर अचानक बदलांचा हा भाव आहे. म्हणजेच राहूचे हे भ्रमण कर्क राशीच्या जातकांसाठी अवयोगातून होणार आहे आणि म्हणूनच जे कर्क राशीचे जातक आहेत त्यांनी प्रत्येक कार्यामध्ये सावधानता बाळगणे त्यांच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. परंतु या कालखंडामध्ये त्यांना अचानक धनलाभाचे संकेत हे सुद्धा हा राहू त्यांच्यासाठी घेऊन येत आहेत. गुप्तधन मिळण्याची शक्यता या कालखंडात दाट आहे. गुप्तधन याचा जर विचार केला तर आजच्या कालखंडामध्ये शेअर, सट्टा, लॉटरी यासारखे क्षेत्र हे गुप्तधनाचा विचार म्हणून करता येतो. त्याचबरोबर कर्क राशीच्या जातकांनी सतर्कता बाळगणे हे गरजेचे असणार आहे, कारण दुखापतीची शक्यता त्यांच्यासाठी हा राहू घेऊन येत आहे आणि म्हणून उपाय म्हणून वाहनसुद्धा तुम्ही या कालखंडात जपून चालवले पाहिजे आणि आपल्या मनावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे. मानसिक स्वास्थ्य जपणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण सप्तम भावातून होत आहे. सप्तम भाव हा अर्थातच दाम्पत्य सौख्याचा मुख्यतः भाग आहे. त्याचबरोबर भागीदारी, व्यापार यांचा सुद्धा विचार या स्थानावरूनच केला जातो. व्यापारात मोठे निर्णय घेण्यासाठी हा राहू तुम्हाला निश्चितच मदत करू शकतो. मोठे डील करण्यासाठी राहूचे हे सप्तम भावातून असलेले गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी हितावह ठरू शकते. परंतु दाम्पत्य सौख्यासाठी मात्र हा राहू तुमच्यासाठी फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. या कालखंडात तुम्ही आपले दाम्पत्य जीवन हे सांभाळले पाहिजे. अहंकारामुळे तुमचे दाम्पत्य जीवन हे कलुषित होऊ शकते. ज्यांच्या दाम्पत्य जीवनामध्ये आधीपासूनच काही कुरबुरी आहेत किंवा ज्यांचे दाम्पत्य जीवन हे घटस्फोटापर्यंत येऊन ठेपलेले आहेत त्यांनी मात्र विशेष खबरदारी घेणे हे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागणार आहेत आणि म्हणूनच दाम्पत्य जीवन हे सांभाळणे आणि ते वृद्धिंगत कसे होईल याकडे लक्ष पुरवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कन्या राशीच्या जातकांचा जर विचार केला तर कन्या राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्या षष्ठ भावातून होत आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे. या ठिकाणी पापग्रह हे शुभ फलदायी असतात आणि म्हणूनच सुरस ज्या क्षेत्रात निर्माण होते अशा ठिकाणी म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याचे संकेत हा राहू तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कार्यक्षेत्रामध्ये नोकरीच्या ठिकाणी तुमची सरशी ही दिसून येणार आहे. परंतु त्याचबरोबर कन्या राशीच्या जातकांनी आपले स्वास्थ्य हे सुद्धा सांभाळले पाहिजे. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर ज्यांना मूत्रजन्य आजार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. तुला राशीच्या जातकांचा जर विचार केला तर तुला राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे. पंचम भावावरून शेअर्सचा विचार केला जातो आणि म्हणूनच जे शेअर्स, लॉटरी यासारख्या क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी विशेष फायदा किंवा नुकसान असे दोन्हीही घडून येऊ शकते. आपल्या मूळ कुंडलीमध्ये जर राहू चांगला असेल तर तुम्हाला याची शुभ फळे मिळू शकतात आणि राहू जर अशुभ स्थितीत असेल तर मात्र तुम्ही सतर्कता बाळगणे हे गरजेचे असणार आहे. कोणतेही पाऊल उचलताना त्यापूर्वी अभ्यासपूर्वक आखणी करून मगच काम केले पाहिजे. विशेषतः
जे शेअर बाजारात काम करतात त्यांनी हा नियम नक्कीच पाळला पाहिजे. त्याचबरोबर पंचम भावावरून संतती आणि प्रेमी जीवन यांचा सुद्धा विचार केला जातो. राहू आणि बुध जर चांगले असतील तर त्याची फळे शेअर बाजारात काम करणाऱ्यांसाठी ही चांगली मिळू शकतात. प्रेमीजनांसाठी मात्र गोचर हे तुमच्यासाठी चांगले असणार नाही. आणि तुला राशीच्या जातकांसाठी संततीविषयक चिंता हा राहू निर्माण करू शकतो आणि म्हणून त्यासाठी त्यांनी योग्य ती खबरदारी घेणे हे आवश्यक असणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचर भ्रमण चतुर्थ भावातून होत आहे. चतुर्थ भाव हा तुमच्या कुटुंबाचा भाव आहे, मातृसौख्याचा भाव आहे. या भावावरूनच हृदयाचा विचार हा केला जातो. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सुद्धा राहूचे हे गोचर फारसे अनुकूल असे म्हणता येणार नाही आणि म्हणून त्यांनी सतर्क राहणे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. घरामध्ये अशांतता निर्माण होणार नाही, कलह निर्माण होणार नाही याची खबरदारी वृश्चिक राशीच्या जातकांनी घेणे हे अपरिहार्य असणार आहे. त्याचबरोबर घरामध्ये गैरसमज होणार नाही याची सुद्धा खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे. नवीन वाहन, वास्तू इत्यादी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु त्यामध्ये सावधानता ही सुद्धा तितकीच आवश्यक असणार आहे. स्थावर प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर हा कालखंड तुमच्यासाठी फारसा चांगला नाही, परंतु जर घेणारच असाल तर कागदपत्रांची योग्य ती पडताळणी आणि पूर्तता ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण फसवणूक ही तुमच्यासाठी हा राहू घडवून आणू शकतो. याची खबरदारी वृश्चिक राशीच्या जातकांनी घ्यायची आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी तृतीय भावातून राहूचे हे गोचर आहे आणि हा भाव पराक्रमाचा आणि छोट्या भावंडांचा भाव आहे. सोशल मीडिया, मार्केटिंग यांचा विचार हा सुद्धा तृतीय भावावरून होत असतो. धनुराशीच्या जातकांसाठी तृतीय भावातून मंगळाच्या नक्षत्रातून होत असलेले हे राहूचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुम्ही प्रकाशझोतात येण्याचे संकेत हा राहू तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्याचबरोबर तुमच्या लहान भावंडांशी तुमचे संबंध हे बिघडणार नाहीत याची काळजी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. मकर राशीच्या जातकांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी द्वितीय भावातून हे राहूचे गोचरीचे भ्रमण होत आहे. द्वितीय भाव हा कुटुंबाचा, धनाचा आणि वाणीचा भाव आहे. या भावामध्ये राहू धनागमनाच्या दृष्टीने अनुकूल आहे, परंतु या कालखंडात कौटुंबिक वातावरण हे बिघडू शकते आणि याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. याच भावावरून वाणीचा सुद्धा विचार केला जातो आणि म्हणून या कालखंडामध्ये तुमची वाणी ही कटू बनताना दिसेल आणि म्हणूनच त्यामुळे तुमचे कौटुंबिक सौख्य हे बाधित होऊ शकते आणि म्हणून तुम्ही या कालखंडामध्ये तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आणि जास्तीत जास्त गोड बोलण्याचा प्रयत्न करणे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. जर कुंभराशीच्या जातकांचा विचार केला तर त्यांच्यासाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्या लग्न भावावरून होत आहे आणि म्हणजेच तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून होत आहे. हा कालखंड मोठे निर्णय घेण्यासाठी अनुकूल असणार आहे, परंतु त्याचबरोबर घाई गडबड ही तुमच्या अंगलट येऊ शकते याची दक्षता कुंभराशीच्या जातकांनी घ्यायची आहे. या कालखंडामध्ये तुमची बुद्धी ही चाणाक्ष बनणार आहे. तुमच्या विचारांची गती या कालखंडात वाढलेली दिसून येत आहे आणि म्हणूनच कोणतेही निर्णय घेताना नीट त्याची पडताळणी करूनच त्यानंतर तुम्ही तुमचे निर्णय घेतल्यास तुम्हाला राहूचे हे गोचर शुभ फलदायी ठरणार आहे. मानसिकरित्या कुंभराशीचे जातक हे थकून जाणार आहेत, कारण विचारांच्या गतीमुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य हे धोक्यात येऊ शकते आणि म्हणूनच या कालखंडात तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य जपणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. मीन राशीच्या जातकांचा जर विचार केला तर मीन राशीच्या जातकांसाठी व्यय भावातून म्हणजेच 12व्या भावातून राहूचे हे गोचरीचे भ्रमण होत आहे. 12वा भाव हा मोक्षाचा, मुक्तीचा, परदेशाचा भाव आहे. जे आंतरराष्ट्रीय व्यवसाय करतात म्हणजे इम्पोर्ट, एक्सपोर्ट, देवाणघेवाण यासारखे जे काम करतात त्यांच्यासाठी राहूचे हे गोचर चांगले असणार आहे. परंतु व्ययभावामध्ये असलेला हा राहू खर्चसुद्धा वाढवणार आहे आणि त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी या कालखंडामध्ये कठीण होणार आहे. झोपेच्या तक्रारी या सुद्धा मीन राशीच्या जातकांना सतावताना दिसत आहे आणि मानसिक बेचैनी ही मीन राशीच्या जातकांना सतावणार आहे आणि म्हणूनच मीन राशीच्या जातकांनी योग्य ती खबरदारी घेणे, आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे हे महत्त्वाचे असणार आहे. अशा रीतीने आज आपण मेष ते मीन राशीच्या जातकांसाठी मंगळ
मंगळाच्या नक्षत्रातून होत असलेले राहूचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे. आता यावर काही उपाय आहे का याची सुद्धा माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. हो, यावर उपाय म्हणजे कुत्र्याला अन्न खाऊ घालणे, विशेषतः चपातीवर थोडा गूळ ठेवून तो कुत्र्यांना देणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. त्यामुळे राहूजन्य पिढीपासून आपल्याला मुक्ती मिळू शकेल. कारण गूळ हा मंगळाचे प्रतिनिधित्व करतो, तर कुत्रा हा राहूचे प्रतिनिधित्व करतो. आणि म्हणूनच रस्त्यावर जी भटकी कुत्री आहेत त्यांना काही अन्न खाऊ घालणे हे या कालखंडात प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचे असणार आहे. हा उपाय अत्यंत सोपा आणि साधा आहे आणि तो प्रत्येकाला करणे सहज शक्य आहे. प्रत्येकाने या उपायाचा अवलंब करा. त्याचबरोबर मंगळवारी श्री हनुमानाचे दर्शन घेणे, हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र यांचे पठण करणे हे सुद्धा या कालखंडात हितावह असणार आहे. या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर राहूचे हे मंगळाच्या नक्षत्रातून होत असलेले गोचरीचे भ्रमण ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू शुभ आहे त्यांना शुभ फळे देईल, तर ज्यांच्या कुंडलीमध्ये मूळ पत्रिकेत राहू अशुभ आहे त्यांना वाईट गोष्टीपासून परावृत्त करण्यास आणि संकटांवर मात करण्यासाठी मदतीचे ठरणार आहे. आज आपण येथेच थांबणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.